आज आपण सर्वजण तानाच्या सभेसाठी सर्वजण एकत्रित जमलो आहोत। खरोखर देवबापांनी मोंदी गुरुवारपासून खूप दुःख सहन केलेलं आहे। गुरुवारच्या रात्रीपासून त्याचा छळ करण्यात आला, शुक्रवारी त्याला वधस्तंभावर देण्यात आलं आणि खरोखर त्याच्या रक्तानं आमचं तारण झालेलं, आपण पापमुक्त झालेलो आहोत। खरोखर देवाची उपकार स्तुती आहे की आपण उत्तम शुक्रवार म्हणतो, खरोखरच आपल्या पापांची क्षमा झालेली आहे। आणि बायबलमध्ये भविष्यवाणीने जे वर्तवलेलं आहे की तो मरेल आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल। खरोखर देवबापा आपल्यासाठी मरण पावला आणि आज तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला। आणि आपण ही सभा सकाळची घेत आहोत कारण की मरिया मगदलिया सकाळी पहाटे उठून हरग्याजवळ गेली आणि तिनं येशूला शोधण्याचा प्रयत्न केला। तेव्हा येशू म्हटला, तू मेल्याला म्हणजे का शोधतेस, म्हणजे तो उठलेला आहे आणि तिनं प्रथम दर्शन मरियाला दिलेलं आहे। आणि खरोखरच आपण आता त्याच्या उठण्याची घोषणा करण्यासाठी सगळेजण एकत्रित आलेलो आहोत। आणि खरोखरच देवबापा आपल्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याच्या प्रित्यर्थ आपण पुनरुत्थानाची सकाळची सभा ठेवलेली आहे। मी प्रथम नलीला मिसला विनंती करते की त्यांनी सुरुवातीची प्रार्थना करावी। हे पवित्र 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 महान परमेश्वर, तू आम्हाला जन्मलेल्या क्षणापासून या क्षणापर्यंत जिवंतांच्या भूमी सुखी समृद्धी निरोगी आशीर्वादित आणि आनंदित ठेवलंस, त्याबद्दल तुझे उपकार मानते, तुझ्या नावात धन्यवाद देते। बाप्पा, ही सुंदर सकाळ तुझ्या पायच्या येण्यास लाभ दिलीस म्हणून तुझे उपकार मानते। बाप्पा, आम्ही आता इथं सर्वजण एकत्र का झालो आहे हे तुला माहितीच आहे। आम्ही तुझ्या पायच्या निंदलीन नम्र होत असताना बाप्पा आमच्या पूर्ण अंतःकरण तू शुद्ध कर आणि आमच्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत, जे काही पाप आहे, जे काही सैतानी विचार आहेत, ते सर्व नाहीसे कर आणि तो आमच्या अंतःकरणात येऊन वस्ती करून राहा। बाप्पा, ही तू मरणावरती विजय मिळून मरणाची नांगी तोडून बाप्पा तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठलेला आहे आणि पुनरुत्थान झालेलं आहे। आणि बाप्पा, तो विजयाचा दिवस आम्ही साजरा करत आहोत। तर देप्पा, तू आम्हा सर्वांच्या संगती राहिलास म्हणून तुझे उपकार मानते। देप्पा, आम्हा प्रत्येकाला तू आता येताना सगळ्यांना सुखरूप आणलं म्हणून तुझे उपकार मानते। आम्ही आता जे काही स्तुती करणार आहे, जे काही गौरव करणार आहे देप्पा, त्यामध्ये तो हजर आहेस आमचा पूर्णपणे विश्वास आहे। तू म्हटले जे ते दोघे आणि तिघे माझ्या नावाने स्तुती आणि गौरव करत असतील, गुडघे टेकलेले असतील, तिथे मी हजर आहे। आमच्या ह्या प्रार्थनेत तो हजर असेल असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे। देप्पा, आम्हाला जो काही छान मार्मिक संदेश मिळणार आहे देप्पा, तो आम्ही केवळ ऐकून न सोडून न देता त्याप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शक्ती सामर्थ्य पुरव। आम्हा प्रत्येकाला तू साह्याने मदत कर आणि आमच्या संगती आणि सोबती राहा। आणि देप्पा, आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण तू शुद्ध कर आणि देप्पा, इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपून देऊन ही छोटीशी प्रार्थना धन्य करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावाने मागते म्हणतो आहे। आपली उपासनेची सुरुवात प्रथम प्रार्थनेनं झालेली आहे। यानंतर आपलं गाणं होणार आहे माळी दादा, त्यानंतर मनीषा मिस आपल्याला संदेश देतील। संदेशानंतर परत 2 गाणी होतील, जा सांगा मम बंधुजना आणि राजा येशू आला। आणि नंतर शेवटची प्रार्थना आपल्या सुपरवायझर मेघना खोडे करतील आणि आपण प्रभू उठल्याची घोषणा करू। अशा प्रकारे आपले कार्यक्रमाची रूपरेषा असेल। आता आपण माळी दादा हे गाणं म्हणू। वधूत होती तेव्हा प्रिय माझा तारक नेला केव्हा, माईदानीच झाला प्राण अर्पिला जनतारायाला। माळी दादा रे माळी दादा, मोठ्या पहाटे उठले रे आज, आले करूनी सारे कामकाज, कधी भेटेल माझा महाराज। माळी दादा रे माळी दादा, तेल सुगंधी आणले रे भाऊ, आता कोणाला लावायला जाऊ, सांग त्याला मी कोणकडे पाहू। माळी दादा रे माळी दादा, आहास दूरवीर सारे कडू, कोण उदरी कोण आडकडू, डोळे माझे शिनले रडू रडू। माळी दादा रे माळी दादा, माळी बोले का रडतेस बाई, कोण शोधीसे फार घाई घाई, मार्या बोले मी करू गत काय। माळी दादा रे माळी दादा, तेव्हा माळी बोलला रे मार्या, मार्या ओळखुनी मने गुरुवरला,
भेट होताच मने नाऱ्या माऱ्या, माळी दादा रे माळी दादा. प्रभू आग्रह प्रीती भाव पाही, देई आशाच भेट लवलाही. आशा शोधात मन माझे राही, माळी दादा रे माळी दादा. मान महिमा आणि गौरव देऊया, कारण आजची पुनरुत्थानाची पहाट म्हणजे 2025 वर्षापूर्वी इतिहासात घडलेली एक अद्भुतपूर्व घटना आहे. आज आपल्या प्रभूने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि तो पुनरुत्थित झालेला आहे. त्यांनी मरणाची नांगी मोडून काढलेली आहे. येशूचे पुनरुत्थान हा आपल्या सर्वांसाठी श्रद्धेचा एक आधारस्तंभ आहे. आणि पुनरुत्थान म्हणजे काय आहे तर पित्याचा स्पष्ट संकेत आहे की प्रभू येशू हा देवाचा अत्यंत शक्तिशाली पुत्र आहे की ज्यानं मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि तो आज आपल्या सर्वांचा राजा म्हणून आपल्यावर राज्य करत आहे. या पुनरुत्थानात प्रभूवर विश्वास आज आपण एका घोषणा उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. आपण प्रार्थना करूया. बहने दे उस हवा को छू ले, हर एक मिल को तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. हे परम पवित्र परमेश्वरा, आजच्या या महान दिवसाच्या उपासनेमध्ये तुम्हा सर्वांना एकत्र केलंस त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. आजची उपासना इथं जमलेल्या तुझ्या सर्व लेकरांसाठी आशीर्वादाचं प्रतीक ठरावी आणि तुझ्या पुनरुत्थानाची आशा प्रत्येकाच्या हृदयामध्ये उत्पन्न व्हावी अशी दया तू आम्हा सर्वांवर कर. प्रभू, आज या ठिकाणी बोलत असताना माझ्या बुद्धीचा, माझ्या जिभेचा, ऐकणाऱ्यांच्या कानाचा आणि हृदयाचा ठाव तुझ्याजवळ असू देत बापा. प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. आज आपण प्रथम मत्तय 18 1 ते 10 आणि योहान 20 11 ते 18 ही वचनं वाचूया. मत्तयामधून आपण 28वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं आज मी तुम्हासाठी वाचत आहे. शब्बातानंतर पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया या कबर पहावयास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धूळ एकीकडे लोटली व तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते, त्याचे वस्त्र बर्फाहून शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेला येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यामधून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा मी तुम्हास हे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षाने कबरेपासून निघून त्याच्या शिष्यास वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, भिवू नका. जा, माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे आणि तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. दुसरा शास्त्रभाग आपण वाचणार आहोत, योहान 20 11 पासून 18 पर्यंत. येशूचे मरियेला दर्शन. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी होती आणि रडता रडता तिने ओनवून कबरेमध्ये पाहिले आणि तेथे येशूचे शरीर ठेवले होते
तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशास व एक पायथ्यास बसलेला तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले, त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला हिब्रू भाषेत म्हणाली, रबुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगू नकोस. अद्याप मी पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदालिया गेली, आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले. आज आपण हे दोन्ही शास्त्रभाग वाचले आणि हे आज ह्या पुनरुत्थानावर मनन करत असताना अगदी थोडक्यामध्ये आपण थोडंसं मागे जाणार आहोत. कारण मला असं वाटतं की आज इथे बरेच जण जे आहेत त्यांना पुनरुत्थान म्हणजे काय हे माहीत नाही. कदाचित काही शिक्षक आमच्यातले आहेत की जे पहिल्यांदाच ह्या पुनरुत्थानाच्या प्रार्थनेसाठी जमलेले आहेत. त्यामुळे मी थोडक्यात अगदी माग घडलेल्या घटना 2-3 दिवसापूर्वीच्या आहेत त्याची थोडीशी समरी तुम्हाला सांगते. 2000 वर्षापूर्वी अत्यंत सामान्य स्थितीमध्ये देवाच्या दृष्टीने जगातल्या सर्वात पवित्र असलेल्या स्त्रीच्या उदरी प्रभू येशूने गव्हाणीमध्ये जन्म घेतला आणि त्याने त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत केलं. त्याने ह्या भूतलावर मानव म्हणून स्वतःचं जीवन व्यतीत केलेलं होतं. आणि पुनरुत्थान हे समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रभूचा जीवनक्रम, मौंदी गुरुवार म्हणजे काय किंवा गुड फ्रायडे म्हणजे काय या दिवसाचं महत्त्व समजणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू पाहत असलेले चिन्ह, करत असलेले चिन्ह, चमत्कार, तो देत असलेले संदेश, हे सर्व पाहून त्या ठिकाणी असलेले लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. म्हणजे आपण आता इंटरनेटच्या जगामध्ये वावरत असताना आपण म्हणून त्याचे फॉलोअर्स वाढत होते. आणि ते पाहून कफया नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात प्रभूला पकडून देण्यासाठी एक कट कारस्थान रचण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी जमले होते. आणि त्याला पकडण्याच्या जे हे होती प्रोसेस होती त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या शिष्यांपैकी एक असलेला यहूदा इस्करियोत याची मदत त्या ठिकाणी त्यांनी घेतली. आणि मौंदी गुरुवारी त्याला पकडण्यासाठी मौंदी गुरुवारी त्याला पकडण्यात आलं. रात्रभर वेगवेगळ्या अशा 6 याजकांकडून त्याची चौकशी झाली आणि सरते शेवटी त्याला रोमी सुभेदार पिलात याच्या समोर आणण्यात आलं. आणि त्यावेळेस त्या मौंदी गुरुवारच्या रात्री त्या प्रभूच्या आतुनात हाल करण्यात आले. त्याची खूप विटंबना करण्यात आली. त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, त्याचे कपडे फाडण्यात आले, त्याला फटके मारण्यात आले. ते फटके मारत असताना तो आसूड जो होता त्याला एक लोखंडी असे दातेरे बसवलेले होते. आपण फोटोमध्ये किंवा पिक्चरमध्ये त्या गोष्टी पाहतो की जेव्हा त्याच्या पाठीवर ते आसूड उठवले जात होते आणि ते परत जेव्हा काढले जात होते त्यावेळेस त्याची स्किन फाटत होती, त्याचं रक्त, त्याचं मांस त्याच्यामधून बाहेर येत होतं. इतक्या प्रचंड वेदना त्याला त्या ठिकाणी दिल्या गेल्या. तो काळ जो होता त्यावेळेस वलांडणाचा सण चालू होता. आणि ज्यावेळेस पिलाताकडे शेवटी त्याला आणलं गेलं त्या पिलाताने त्याची चौकशी केली, पण त्याला सुद्धा त्याच्यामध्ये कुठलाही दोष आढळला नाही. आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे वलांडणाचा सण ज्यावेळेस असायचा त्यावेळेस लोकांना विचारलं जायचं की जे बंदिवान आहेत त्यांच्यापैकी कुणाला तुमच्यासाठी सोडायचं. आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं की बरब्बाला सोडा आणि प्रभू येशूला वधस्तंभावर खिळा. आणि उत्तम शुक्रवारी म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी
त्याला वधस्तंभावर देण्यात आलं. त्या दिवसाला खरं तर खूप वेदना, दुःख अशा गोष्टी होत्या, पण तरी सुद्धा त्या दिवसाला आपण गुड फ्रायडे म्हणतो, कारण त्या दिवशी जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभी खेळला गेला. मग त्यांच्या शिष्यांपैकी एक योसेफ नावाचा होता, जो गुप्त शिष्य होता प्रभूचा. त्यानं त्याचा जीव गेल्यानंतर त्याचं शव जे होतं ते पिलाताकडून मागून घेतलं आणि खडकामध्ये असलेल्या एका कुणीही न वापरलेल्या कबरेमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. उत्तम शुक्रवार म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापासाठी स्वतःचं रक्त त्याने त्या वधस्तंभावर सांडलेलं होतं, स्वतःचा प्राण त्याने त्या ठिकाणी दिलेला होता, स्वतःचं अर्पण त्याने त्या ठिकाणी त्याने केलेलं होतं. आणि आज तिसऱ्या दिवशी म्हणजे पुनरुत्थानाच्या ह्या रविवारी तो पुन्हा उठलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि त्या पुनरुत्थानावरील विश्वास व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत, कारण त्या विश्वासावरच आपण सर्वजण जगत आहोत. कारण प्रभूने म्हटलेले आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. लूक 20:28 मध्ये तो म्हणतो, तो मृतांचा देव नाही तर तो जिवंतांचा देव आहे आणि तो जिवंत आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो पुन्हा जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे. आपण बायबल मधले चारही शुभवर्तमान जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये ह्या पुनरुत्थित सकाळचं वर्णन खूप सुंदर रीतीने केलेलं आहे. पूर्वीच्या काळच्या पद्धतीप्रमाणे मृतदेहाला सुगंधी द्रव्य लावली जात असत आणि ती सुगंधी द्रव्य लावण्यासाठी मरिया मगदालिया, याकोबाची आई मरिया आणि इतर स्त्रिया त्या ठिकाणी अत्यंत दुःखी अंतःकरणाने आलेल्या होत्या. आणि कबरेवरील आणि मग त्या येत असताना त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली होती की त्याच्या कबरेवर त्या रोमी सैनिकांनी एक मोठी धोंड बसवलेली होती, जेणेकरून की त्यांना भीती होती की कदाचित प्रभूचं शव त्याचे शिष्य येऊन चोरून नेतील आणि मग वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या जगाला सांगतील आणि पुन्हा एक वार त्याची वाहवा होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांनी एक मोठी धोंड त्याच्या कबरेवर लावून ठेवलेली होती. आणि त्या स्त्रिया ज्या होत्या त्या जेव्हा विचार करत येत होत्या की आता ती इतकी प्रचंड मोठी धोंड आपल्यासाठी कोण बाजूला करेल, आपण कसं त्याच्या शरीराला ती सुगंधी द्रव्य लावू, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या विचार करत त्या ठिकाणी पोहोचल्या असताना भूमिकंप झाला आणि त्यामध्ये प्रभूचा दूत त्या ठिकाणी उतरला आणि त्यांनी ती धोंड बाजूला सरकवली आणि त्यावर तो बसला. आपण आत्ताच वाचलं त्यामध्ये प्रभूचं दर्शन एका स्त्रीला झालेलं आहे. प्रथम दर्शन प्रभूचं एका स्त्रीला झालेलं आहे. त्याच्याबरोबर असलेल्या 12 शिष्यांना की जे त्याचे सगळे चिन्ह चमत्कारांचे साक्षी होते, अशा एकाही शिष्याला त्यानं दर्शन दिलेलं नाहीये. तर त्यानं पुनरुत्थानाच्या जीवनाची ही साक्ष किंवा ही घोषणा किंवा ही सुवार्ता सांगण्यासाठी एका स्त्रीची निवड केलेली आहे. संत पौल म्हणतो की प्रथम स्त्री भुलवली गेली आणि तिच्यापासून पाप आणि पापाचं वेतन या भूमीवर आलं आणि या स्त्रीच्या द्वारे पुनरुत्थानाच्या जीवनाची पहिली घोषणा परमेश्वराने केलेली आहे आणि तिच्याद्वारे त्यांनी पहिली सुवार्ता जगाला सांगितलेली आहे आणि गाजवली गेलेली आहे. तो उठला आहे, तो कबरेत नाही तर तो जिवंत आहे. आणि त्याने तिला सांगितलं की जा आणि सर्वांना सांग की प्रभू उठला आहे. आणि आता पुन्हा पुन्हा त्या कबरेकडे जाण्याची आपल्याला गरज नाहीये. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी स्वतःचं समर्पण केलं आणि तो आज उठलेला आहे आणि आपण त्याच्या ह्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत आहोत. योहान 3:16 मध्ये प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि ही देवाची दैवी योजना प्रभू येशूद्वारे आखण्यात आलेली होती. आज त्याची परिपूर्णता होत असताना आपण या ठिकाणी पाहतो आहोत. या ठिकाणी असलेल्या स्त्रियांनी ही सुवार्थ ऐकून कुठलाही आनंदोत्सव त्या ठिकाणी केलेला नाही, तर त्यांनी आप्तजनांमध्ये जाऊन त्याची ही सुवार्ता गाजवलेली आहे. आज आपल्यावर सुद्धा आणि विश्वासणाऱ्यांवर सुद्धा प्रभूंनी ही जबाबदारी टाकलेली आहे
की त्याची सुवार्ता आपण जगामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. कारण प्रभू म्हणतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे आणि तो आमच्या उद्धाराचा मार्ग आहे. कारण या जगात अनेक चिन्ह चमत्कार होताना आपण बघतो. आजकाल इंटरनेटच्या जगामध्ये आपण वावरत असताना अनेक गोष्टी टेक्निकली वापरून अनेक चिन्ह चमत्कार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण मरणानंतर पुनरुत्थित झालेले सत्य फक्त एकच आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो मरणावर विजय मिळवून उठलेला आहे. तो आपली धैर्य आहे, तो आपली ताकद आहे, तो आपलं सामर्थ्य आहे आणि तोच सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. त्यावर आपण विश्वास ठेवा. कारण बायबल आपल्याला सांगतं की त्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे आणि तुमच्या घराण्याचे तारण होईल. योहान 20:15 मध्ये आपण वाचलं, मरिया दुःखी होती कारण तिने प्रभूचे मौंदी गुरुवारपासून केलेले त्याचे हाल तिने पाहिलेले होते. त्या वधस्तंभावर त्याचा जीव सोडणं तिने पाहिलेलं होतं. त्याला दिलेल्या वेदना तिच्या मनाने अनुभवलेल्या होत्या आणि ती प्रचंड दुःखी होती. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो तो तिच्याशी बोलला आणि त्याने तिला हाक मारली आणि त्यावेळेस तिने त्याला ओळखलं आणि तिने त्याला रबुनी म्हणजेच गुरुजी म्हणून हाक मारली. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो जे दुःखी आहेत, जे निराश आहेत, जे वेदनेमध्ये आहेत, ज्यांना कशाची सुद्धा आशा राहिलेली नाही, अशा प्रत्येकासाठी पुनरुत्थान आशा देत आहे. कारण आपण पाहतो जेव्हा त्याने मरिये म्हणून तिला हाक मारली त्या क्षणी तिचं दुःख, तिच्या वेदना आणि त्या सर्व गोष्टी ज्या तिच्या मनामध्ये होत्या त्या सर्व गोष्टी आनंदामध्ये परावर्तित झालेल्या होत्या. आणि आपल्या क्लेशात, आपल्या दुःखात, आपल्या जीवनात सांत्वन देणारं हे पुनरुत्थान आहे. जिथे सर्व आशा संपतात त्या ठिकाणी जीवनाचा प्रारंभ म्हणजे हे पुनरुत्थान आपल्यासाठी आहे. मत्ती 28:5-10 मध्ये आपण ऐकलं, त्या ठिकाणी प्रभू तिला म्हणतो की भिवू नको. पुनरुत्थित प्रभूने दिलेला हा आपल्या सर्वांना एक खूप मोठा आधार आहे की भिवू नका, घाबरू नका, निराश होऊ नका, आपला विश्वास डळमळीत होऊन देऊ नका. कारण त्या वधस्तंभावर मरण पावलेल्या आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेल्या प्रभूवर जर आपण विश्वास ठेवतो तर आपण कुठल्याच गोष्टीची भीती बाळगली नाही पाहिजे. कारण हे पवित्र शास्त्र जे आपण वाचतो त्या शास्त्रामध्ये 365 वेळा भिवू नको हा शब्द आलेला आहे. वर्षाचे दिवस आहेत 365, म्हणजे प्रत्येक दिवशी प्रभू आपल्याला सांगतो आहे की भिवू नका, कारण तो आपल्या बरोबर आहे. तो जिवंत प्रभू परमेश्वर आपल्या सोबती आहे. त्याचं वचन आपल्याला सांगतं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आणि आज मला विश्वास आहे की तो आज या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. कारण त्याचं वचन आपल्याला सांगतं, दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने जेव्हा एकत्र येतात त्या ठिकाणी तो असतो. आणि आज तो आपल्यामध्ये या ठिकाणी सुद्धा आहे. पुढे आपण पाहतो योहान 20:19 मध्ये तो म्हणतो की तुम्हा शांती असो. त्याचे जे शिष्य होते, त्याचे जे लोक होते ते भयभीत झालेले होते. कारण त्यांनी सगळ्यांनी त्या मौंदी गुरुवारपासून गुड फ्रायडे पर्यंतच्या दिवसापर्यंत त्याच्या मरणापर्यंतच्या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि ते भयभीत झालेले होते. आणि ते एका खोलीमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी प्रभू प्रगट झालेला आहे आणि तो त्यांना सांगतो की तुम्हा शांती असो. तीच प्रभूने देव केलेली शांती भीतीमध्ये, आपल्या अशांत जीवनामध्ये आपल्याला शांती देते. आपण त्याच्या वचनात राहूया. कारण आपल्याला प्रभूचं वचन सांगतं की जे शांती करणारे आहेत ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. आज आपणही त्याच्या ह्या वचनांवर विश्वास ठेवूया आणि त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा प्रयत्न करूया. या अध्यायामध्ये तो पुढे म्हणतो की जसे मला पित्याने पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवलं. या वचनाप्रमाणे किंवा त्याने दिलेल्या या आज्ञेप्रमाणे आपणही प्रत्येकाने जाऊन त्याची सुवार्ता गाजवली पाहिजे. योहान 20 मध्ये तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तुम्हाला सत्याचा कैवारी जो पवित्र आत्मा तो तुम्हाला मी देईन. आणि त्याने असे म्हणून त्यांच्यावर फुंकर टाकली आणि म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आज या ठिकाणी तो त्याने फुंकर मारलेला पवित्र आत्मा आहे, तो आजही आपल्या सोबती आहे. त्याचं सामर्थ्य तो आपल्याला देतो आहे. कारण तो आपल्याला भीतीचा नाही तर तो आपल्याला सामर्थ्याचा आत्मा देतो आहे.
आपल्या अशक्ततेमध्ये तो आपल्याला प्रत्येक वेळेला शक्ती पुरवतो आहे. आज आपण विचार करूया की या पुनरुत्थानाच्या सकाळमधून किंवा या पुनरुत्थानामधून आपल्याला काय बोध मिळालेला आहे. आज आपली दुःखित अंतःकरणं जी होती ती आनंदी झालेली आहेत. जे भीतिमय आयुष्य आहे ते भयमुक्त झालेलं आहे. जे अशांत आहेत अशा प्रत्येकाला सार्वत्रिक शांती जी आहे ती प्राप्त झालेली आहे. तो आपल्याला पवित्र आत्म्याचं दान देतो आहे. हे पुनरुत्थान आपल्याला आशा देतं की विश्वासणारे मृतांचे ख्रिस्ताच्या पॅरोसिया म्हणजे दुसरं आगमन जेव्हा होणार आहे तेव्हा पुनरुत्थान होणार आहे. प्रभूच्या पुनरुत्थानाने आपले भूत काळातले सगळे पाप धुवून काढलेले आहेत आणि पुनरुत्थान आपल्याला खात्री देतं की आपलं भविष्य हे अत्यंत सुरक्षित आहे, कारण आपण पुनरुत्थित झालेल्या त्या प्रभूवर विश्वास ठेवतो आहोत. त्या पुनरुत्थानावर, कारण तो किती शक्तिशाली आहे, किती सामर्थ्यवान आहे हे आपल्याला ह्या गोष्टीतून जाणवतं की त्याला मृत्यू सुद्धा थांबवू शकलेला नाही. येशू आपल्यावर खूप प्रीती करतो हे आपल्याला या पुनरुत्थानातून दिसतं, कारण आपल्या सोबत कायम राहण्यासाठी तो पुन्हा एक वार त्या मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झालेला आहे. आणि स्वतः देवाच्या अफाट सामर्थ्याची ही एक साक्ष आहे. त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं असं आहे, कारण त्यानं जीवन निर्माण केलेलं आहे. तोच केवळ मृत्यूनंतर पुनरुत्थान करू शकतो. ही गोष्ट करणं कुणालाही शक्य नाही. आज आपलं सायन्स कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असली, काहीही गेलेली असली तरी मृत्यूवर विजय मिळवणं कुणालाच कधी शक्य होणार नाही. आणि ते फक्त आणि फक्त आपल्या प्रभूला शक्य होतंय. तो मृत्यूची नांगी मोडू शकतो, कारण त्याचं पुनरुत्थान आपल्याला जीवन आणि मृत्यू याच्या पूर्ण सार्वभौमत्वाची आठवण करून देतं. त्याच्या सामर्थ्याची आपल्याला तो आठवण करून देतोय. पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी अनंत काळचं जीवन दर्शवत आहे. येशूचे स्वीकारलेलं मरण हे आपल्याला सार्वकालिक जीवन देत आहे. तो आपल्यासाठी दरिद्री झाला. त्या क्रूस खांबावर त्यानं ते दारिद्र्य आपल्यासाठी स्वीकारलं, कारण त्याच्या धनाने आपण धनवान व्हावं म्हणून. जे मत्ते 5:8 मध्ये तो सांगतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आज आपणही शुद्ध अंतःकरणाने त्याच्याकडे जाऊया आणि आपल्याला त्याचं दर्शन घडणार आहे. आपण फक्त आणि फक्त त्याच्याजवळ आज आभार घेऊन जाऊया, कारण त्याने आपले पाप दूर केले. आपल्या पापासाठी त्यानं तो पाप हरण करणारा देवाचा पोकरा ठरलेला आहे. आज आपल्याला कुठलाही बली देण्याची, कुठलाही प्राणी मारण्याची, पक्षी मारण्याची गरज राहिलेली नाही, कारण त्याने स्वतःचं बलिदान आपल्याला दिलेलं आहे. आणि पुन्हा एक बार तो आपल्यासाठी, आपल्या बरोबर राहण्यासाठी तो जिवंत झालेला आहे. आज आपण त्याचे फक्त आभार मानूया. आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज अनेक गोष्टी त्याच्याजवळ प्रार्थनेमध्ये मागत असतो, पण आपण एखादा दिवस तरी आपल्या आयुष्यात असा ठेवावा की त्याच्यासाठी आपण फक्त आभार मानावेत, कारण त्याचे उपकार आपल्यावर अगणित आहेत. आज आपण मोकळेपणाने त्याची गाणी गातो आहोत, आपण मोकळेपणाने त्याचं नाव घेतो आहोत. हे खूप मोठा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण आभार मानूया. कारण आपण आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये काय मागतो? माझ्या मुलांना आशीर्वाद दे, माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेव, माझ्या वृद्ध आई वडिलांना सुरक्षित ठेव, आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण त्याच्याकडे मागत असतो. पण तो त्या प्रत्येक गोष्टी आपल्या मागण्यापूर्वी आपल्याला पुरवत असतो. आज आपण फक्त काय करूया तर त्याचे आभार मानूया, कारण त्यानं आपल्यासाठी खूप सुंदर आयुष्य ठेवलेलं आहे. आणि त्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आपल्या आयुष्यामध्ये एखादा दिवस तरी आपण असा ठेवूया की कुठलीही मागणी न करता फक्त आणि फक्त आपण त्याचे आभार मानूया. आणि आज या ठिकाणी तो आपल्याला सांगतो की आपल्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी तो आपल्याला देत असतो. आणि या प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रभूजवळ येऊया. आजच्या या सुंदर सकाळी आणि ह्या पुनरुत्थानाच्या सकाळी आपण इथे एकत्र जमलेलो असताना पुन्हा एक बार बापा, तू आपल्या सर्वांसाठी तो आज पुनरुत्थित झालेला आहे. त्यानं आपलं पाप स्वतःवर घेतलेलं आहे आणि पुन्हा एक बार बापा तो आपल्यासाठी प्रभूजवळ देवाजवळ रदबदली करत आहे. आपल्या प्रत्येक पाप तो स्वतःवर घेतो आहे, तो वेदना आपल्यासाठी झेलतो आहे आणि पुन्हा एक बार तो पुनरुत्थित होऊन
आपल्या सर्वांसाठी आज आपल्या जवळ आलेला आहे. या पुनरुत्थित प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. हे परमपवित्र परमेश्वरा, आज हे पुनरुत्थानाची सकाळ तू आम्हा सर्वांसाठी दाखवलीस, त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते प्रभू. आम्ही तुझ्याजवळ येत असताना बाप्पा, तू आमच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक उत्तम गोष्टीसाठी आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. तू आम्हाला लेकरं दिलेली आहेस, तू आम्हाला चांगले नोकऱ्या दिलेल्या आहेत, तू आमची आर्थिक गरज भागवत आहेस, तू आमची सामाजिक गरज भागवत आहेस, आमच्या आरोग्याच्या गरजा तू भागवत आहेस बाप्पा. आणि ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना बाप्पा, आम्ही अत्यंत समाधानाने आणि अभिमानाने या पृथ्वीवर वावरत असताना बाप्पा, प्रत्येक गोष्टीमध्ये बाप्पा तू आमचं सहाय्य करतोयस. तुझे देवदूत 24 तास आमच्यावर पहारा ठेवत आहेत बाप्पा, आणि आम्हाला सर्व संकटांपासून बाप्पा ते दूर ठेवत आहेत. त्या प्रत्येक उत्तम गोष्टीसाठी बाप्पा आज आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. आज या ठिकाणी बोलत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तू आम्हाला क्षमा कर. आजच्या शब्बात दिवसाचा, आजच्या ह्या महान दिवसाचा आशीर्वाद तू आम्हा सर्वांना दे. आणि आजचा हा दिवस बाप्पा अत्यंत पवित्रपणे पाळण्यासाठी बाप्पा तू आम्हा सर्वांमध्ये समंजसपणाचा आत्मा घाल बाप्पा. येशूच्या नावात मागते, म्हणून तू ऐक बाप्पा. आमीन. आता आपण गाणी म्हणणार आहोत. प्रथम आहे जा सांगा मम बंधुजना, आणि त्यानंतर राजा येशू आला. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. मरणाची मोडून नांगी, मारिले सर्पासोंगी. भीती कुणाची नुरली साची, हीन बलाची क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राणा. क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राणा. बसला दडुनी मागे, निजला कातरी वाजागे. बसला दडुनी मागे, निजला कातरी वाजागे. सोडून धुंदी बहुआनंदी, साधा संधी गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना, गा शुभवृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पाशी मागे. जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पाशी मागे. मार्ग मोकळा झाला सकळा, खल चांडाळा धावा स्वर्गीचा जीना. आलो सुखलोकी दीना. धावा स्वर्गीचा जीना. आना सुखलोकी दीना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. राजा येशू आला. येशूवाला सैतानाला जिंकायाला. राजा येशूवाला. राजा येशूवाला. राजा येशूवाला सैतानाला जिंकायाला. राजा येशूवाला. घालवूनी पापे आणि दुःखे घोर. घालवूनी पापे आणि दुःखे घोर. पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पापमुक्त. आनंदी आनंद झालो पापमुक्त. मला शुद्ध करायला राजा येशू आला.
मला शुद्ध करायला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला. जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला. सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. Jesus Christ. His victory over death gave us hope and promise of eternal life. We ask you for your grace to live in the accordance with the power of his resurrection, transforming our hearts and minds. May our lives be a reflection of the joy and hope that he has brought into the world. Father, what grace to make us your elect exiles, who are born again to a living hope through the resurrection of Jesus from the dead. Take us, we pray, all the way home in the hope by your grace for the glory of Christ. Heavenly Father, I pray unto you to ask you your special grace today, that we be grateful for the sacrifice made by Jesus Christ for our sins. And as we have heard today in the sermon, that we must be grateful to the Almighty that he has given his only Son for our sins. And we must remember his sacrifice on the cross and his second coming. We must prepare ourselves for his second coming. On this day of resurrection, we must be grateful to Jesus Christ for the sacrifice he had made. In the name of Christ our Lord, I ask this prayer. Amen. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्याला सोडले तसेच आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला स्वर्गापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण पुन्हा एक बार प्रभूच्या पुनरुत्थानाची घोषणा देऊया. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. थँक्यू. पुष्पा